आज आम्ही ना मातोबा देवस्थानला दर्शन घेण्यासाठी आलो होतो बरं का. आणि खूप पायऱ्या पण आहे आणि तुम्ही इथं अर्ध्या पायऱ्या पण स्किप करू शकता, म्हणजे इथपर्यंत गाडी येते अर्ध्यापर्यंत. त्यानंतर आम्ही वरती आलो आणि मग चपला वगैरे ठेवले. तर स्टँड आहे, चप्पल स्टँड. खूप छान म्हणजे सुविधा इथं. मग लगेच मॅडमने तिच्या चपला काढल्या आणि मी पण माझ्या चपला लगेच ठेवल्या. तर आता माझ्या बाळाच्या चपला बघा. भारी ना. आम्ही नेहमी अशाच ठेवतो, माझ्या चपला मेथीच्या चपला असतात. म्हणजे कसं सापडायला पण सोपं जातं आणि लहान मुलांच्या चपला हरवत पण नाही. मग चपला ठेवल्या आणि सरळ बघायला गेलो नाही का, म्हणजे कसं थोडं 4-5चा वेळ होता तर मस्त पूर्ण पाहून घेतलं, कारण कसं येताना उशीरच होतो. आणि इथं आता कसं शिवाजी महाराजांची जयंती आहे त्यामुळे त्यांचा फोटोशूट चालला होता. त्यानंतर मग सगळं मस्त टिपलं आपल्या व्हिडिओमध्ये आणि मग सरळ पुढे गेलो आतमध्ये दर्शनासाठी. आतमध्ये आलो तर आमची मायरा लगेच गेली खेळायला, कारण कसं तिला मोकळं आणि छान खेळायला आवडतं ना. ती लगेच बसली तर खेळत. मग आपण लगेच मस्त थोडे बघत बसलो इकडे. आणि तिथं खूप म्हणजे ना शिवजयंती निमित्तानं म्हणजे मुलं आले होते, त्यांचे काढायचं काम पण चाललं होतं, व्हिडिओज वगैरे आणि फोटोज वगैरे. तर आम्ही पण मग दर्शन घेऊ म्हटलं आणि चला. तर हे तिकडून एक्झिट आहे ना, तिकडूनच गेले. मग म्हटलं अगं इकडून चल जरा. त्यानंतर मग दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि मेन आतमध्ये महातोबाच्या दर्शनासाठी गेलो. महातोबा देवस्थानाला आतमध्ये गेलो आणि तिथं चालतं मग इतकं छान, एकदम शांत वातावरण होतं. मग तिथं थोडासा वेळ आराम केला, आतमध्ये मंदिरात बसलो 15-20 मिनटं. खूप छान वाटलं आणि म्हटलं चला एक प्रदक्षिणा मारू आणि येऊ. तर आमची मायरा तिथंच बसली दर्शन करीत कासवाचं. ती म्हणे नाही नाही इथून मला जायचं नाही. अगं म्हटलं चल. ती म्हणे नाही 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 नाही. शेवट बघा कशी खेळते ना. म्हटलं मग चल माझ्यासोबत. मग तिला घेतलं आणि सरळ आम्ही तिच्या मम्मीच्या मागं आलो. तर मस्त दोघीजणी गेल्या, आनंद घेत कशा चालल्या बघा. हात नको लावू म्हणती मम्मीला, अजिबात हात नाही लावायचं म्हणती. मग गेलो आणि बॅक साईडला तर आता सनसेटच झालं होतं, कारण की टाईम पण झाला होता आणि खूप छान वातावरण होतं. म्हणजे एकदम भारी वाटलं नाही की. तर तुम्ही पण या, अवश्य एकदा भेट द्या मंदिराला. खूप छान आहे आणि असं फ्रेश वाटतं नाही का, एक संध्याकाळची वेळेस यायचं. खूप छान हवा वगैरे जाते मस्त. त्यानंतर आमची प्रदक्षिणा पूर्ण होतच होते आणि हे बघा या 3-3 घंटा खूप मोठ्या होत्या. या छोट्या जरा बारीक दिसत आहे पण ह्या बघा खूप मोठ्या आहेत त्या. आणि मग त्यांचं तर हे गेलो, मग त्यांचं खाली प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर आम्ही तो सनसेट पाहायला आलो. इथं मस्त झाड वगैरे आणि ही बुटकी पा हिला तो ग्लाससुद्धा घ्यायला जमाना, कारण तिची हाईट कमी आहे ना. आणि हे झाड बघा, म्हणजे जुन्या काळचं झाड असेल बहुतेक, कारण खूप ओल्ड येते नाही का. भारी दिसतंय नाही. तुम्ही सांगा बरं या झाडाचं नाव काय, एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा बा. तिच्या हाईटसुद्धा पुरत नाही, फार पायवरती करू चालले तिचं काम, बघितलं ना. बरं ठीक आहे. आता मस्त पाणी पिलो आम्ही. त्यानंतर मस्त म्हटलं चला सनसेट पाहू. सनसेट वगैरे पाहिला. बॅक साईडनी पण मंदिर खूप छान आहे आणि तुम्ही हा सनसेट बघा, तुम्हाला कसं वाटतंय. भारी वाटतं ना. त्यानंतर मी आणि मायरा मस्त खेळलो. कारण की कसं मायराबरोबर खेळायला खूप मजा येते. आम्ही थोडासा आनंद घेतला आणि म्हटलं चला आता जाऊ. तर मग जातं एकदम मस्तपैकी ना याचं मंदिर आहे इथं, आपल्या महादेवांचं मंदिर आहे आणि दत्ताचं पण मंदिर आहे. खूप छान वातावरण, एकदम शांत वातावरण, भारी वाटतं. आणि फोटोशूट साठी बेस्ट. इथं तर 2-3 पिक्चरचे पण शूटिंग चालू आहे, म्हणजे काही रील साठी आहे बघा, बघू शकता तुम्ही. पण इथं खूप खरंच म्हणजे फ्रंटला आणि बॅकला खूप छान आहे आणि म्हणजे एकदम भारी वाटतं नाही का. असं लहान मुलं खेळतात, ते सगळेजण शांत बसलेत आणि वातावरण सनसेट तर बघायचं तुम्हाला. या तुम्हाला सनसेट दाखवतो बघा, बघताय का, एकदम पिक्चर टाईप, म्हणजे एकदम भारी आहे. एकदम सनसेट पण कूल आहे, एकदम भारी. ती मॅडम पण येऊ राहिली सनसेटचा आनंद घ्यायला आणि खूप कूल वाटतं, एकदम भारी, एकदम छान वाटतंय. ती बघ त्यांच्या मागं कांचनला म्हटलं जरा मी थोडंसं पाणी पिऊन येतो आणि मी लगेच पाणी प्यायला गेलो. तर आमची मायरा लगेच माझ्या मागं आली, दिसते ना तिकडं. मग तिला उचललं आणि म्हटलं तू कशाला आली इकडं. ती म्हणती पापा. मग त्यानंतर आम्ही जरा बुब्बू म्हणजे आमच्या भाषेत कुत्रं, त्याच्याबरोबर खेळलो. आणि तुम्हाला म्हटलं होतं ना महादेवाचं मंदिर आहे, हे बघा एकदम छान मंदिर आहे. आणि म्हणजे तुम्ही इथं पूजा पण करू शकता आणि अभिषेक पण करू शकता, काही नाही आहे त्यात. आणि त्यानंतर दत्तांचं मंदिर तुम्हाला म्हटलं होतं त्याचप्रमाणे इथं आम्ही दर्शन वगैरे केलं आणि लगेच आतमधल्या दिशेने रवाना झालो. आता वरती बघून झालं तर आम्ही खाली पार्किंगकडे चाललो होतो. हे बघा
मॅडम म्हणते कसं दिसते, म्हटलं एकदम भारी दिसते. मशाली पण छान दिसत होत्या. त्यानंतर चप्पल वगैरे घालायची होती आम्ही, पण येदं म्हटले आमचे 1-2 फोटो काढ. म्हटले चला तुमचे फोटो काढतो. त्यांचे फोटो वगैरे काढले आणि चप्पल वगैरे घातली. आणि हे बघताय ना, जुन्या काळचं मंदिर आहे आणि याच्या खालचा फ्लोर आहे ना हा म्हणजे याची खरी म्हणजे एंट्री ही आहे. मेन मंदिराची एंट्री होती, पण आता ते पूर्ण बंद आहे आणि याच्यावरती नव्याने केलेले चालू. बाकी इथं बाजून रोड आहे जायला आणि संध्याकाळचं वातावरण खूप छान आहे. हे लाल लाल लाईट दिसतो, पूर्ण रोड आहे, असं सर्कल आहे पूर्ण, छान वाटतं एकदम. चला पकडून नेऊन देणार आहे आता. चला ये चल तुला. अरे चल ना. आपण चाललोय घरी, तरी किती गर्दी इकडं, फुल मंदिर भरले. पाय चालायचं 8 तास. चल 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 पाय पाय चल, मी घेतो तुला. धरलं चल चल पाय पाय चल. बघा हे नाटक इथे आम्हाला चालवत नाही आणि ती म्हणती पायी पायी चालून द्या आम्हाला. बॅग अरे लांब का बरोबर आहे.